एक लहान मुलगा आहे तो कोणाचं ते हरवलं, बसू देत त्याला. आता तुम्ही घेऊन बसा. विठाला चला चला. कीर्तन आता कसं आत घुसत गेलं होतं. चला झाड वांस सोडून द्या विषय. त्याला मुळी अज्ञान. आणि आज सगळी लोक कसे ते काय कळत नाही लोकांना. तो त्या साहेबाचं काम करतो म्हणून मी लग्नाला नव्हतो. तो त्या साहेबाने सगळं वाटूल आहे. ऐका नीट आता. झाड कोणतं आहे? वांस. त्याला मुळी कोणती आहे? आणि अज्ञान मुलीला 4 कोंब आहेत. मी, तू, तुझं, माझं. मी महाराज आहे, तू पागल आहे. पागल. तुला कोण सांगितलं तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचं लेकरू आहे. रुक्मिणी तुझी आई आहे. पांडुरंग तुझा बाप आहे. पुंडलिक तुझा भाऊ आहे. आणि चंद्रभागा तुझी बहीण आहे. जंबू या दीपा माझे यग पंढरपुरा गाव. 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 धर्माची नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. जरा जाऊ तया ठेवया काही भोजन मागावया. काही भोजन मागावया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी रक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी रक्ष लागो. धर्म जागो त्याचे चरणी रक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी रक्ष लागो. मी झाड सुरू झालं बरं का. आता दाढी झात काढ. दाढी झात काढ. काय व्हायचं ते जागा वाटपाचं होईन. तुला काय टेन्शन नाही. झाड वांस आहे. त्याला मुली अज्ञान आहे. अज्ञान मुलीला 4 कोंब आहेत. मी, तू, तुझं, माझं. मी, तू माझी नाही ना. कुणाशीच नाही. आणि तू कुणाशी जरी संसार केला ना सुखी होणार नाही. अरे तिथं ऑपरेशन झालंय. तिला 3 मुलं झाली. तू पागल आहे का? मी शब्द सोडायचा नाही. मी, तू, तुझं. त्या बाबलीपासून या बाबली पोत. इकडली अख्खी इकीन पण तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी म्हणा म्हणा. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? मी, तू, तुझं. बस फिट झालं काम. झाड वांज आहे. मुली अज्ञान आहे. तिला कोंब 4 आहेत. आता हे झाले याच्यात आणि हे 4ही कोंब गेले. त्यांना लहानूजी महाराज म्हणतात. मी गेला, तुझं गेलं, माझं गेलं. डायरेक्ट संतच झालं. फायनल. आता किती झाले? गेलं बॉम्बाला 4. एक मुळे त्याला खाली वर काय येईल आता? झाडाच्या वर खोड आणि त्याला अहंकार नावाचं खोड आहे. खाजवा डोका. आता वांज नावाचं झाड आहे. त्याला अज्ञान नावाची मुळी आहे आणि त्याला अहंकार नावाचं. आता त्या खोडाच्या वर काय येतील? फांद्या. मग त्याला 12 फांद्या आहेत. मोजा आता एक एक. हे पहिली 4 झाले. मोबाईल बंद करे. मी, तू, तुझं. फायनल. आता फांद्या सुरू झाल्या. किती फांद्या आहेत? 12. पहिली फांदी आहे काम.
प्रत्येक माणसाच्या शरीरात भजन करून देत नाही त्याचं नाव काम. इंद्राला डाग लागला काम, चंद्राला डाग लागला काम, ब्रह्मदेवाला डाग लागला काम, विष्णूला डाग लागला काम, रावण मेला काम, विश्वामित्राचं तप संपलं काम, आणि आजही माणसाचं वाटोळं झालं काम. काम. तुम्ही मुलींचा अभ्यास करा हे 4 वर्षात. मुली कधीच ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही, कधीच नाही, नाही नाही कधी करणारच नाही. एकदम भंगरी पोर आहे, इन मराठी छपरी. क्वालिटी नाही त्याला, क्वालिटी नाही प्रेमाला, क्वालिटी नाही, क्वालिटी नाही. एकदम भंगरी पोर आहे. थोडा गालात असला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, बिलगली पोर त्याला. आणि पोरग काम काय करते, मोटरसायकली चोरीत आहे, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काय पाना पाहते की तो डोळ्यात. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. मी थोडा खरं बोलणारा माणूस आहे, मी रोज लोकांच्या शिव्या खाणारा माणूस आहे. फक्त माझा एकच गुण आहे आयुष्यात, खरं बोलतो. हसण्यावारी नेऊ नका. या 4 वर्षात जो बाप कधी आयुष्यात रडला नाही, तो बाप मुलीने रडवला. रडला बाप. जमीन विकली तर रडला नाही, पण मुलगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या, प्राण आहे माझा. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून देईल, फक्त तुम्ही पाणी पुसा. मुलगी सापडून दिली, पोलीस फोन करतो तुमची मुलगी सापडली. बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोलिसाच्या पायावर पडतात. रडला बाप. आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो मी माझी इस्टेट विकेल, पण मुलगी दुःखी करणार नाही, हो दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. ईश्वरासारखा बाप मुलीला दुश्मन झालाय. तुमचं काय मत आहे बोला. भाऊ दुश्मन आहे. अरे ज्या भावाला तुझ्या लग्नात नाचायचं होतं रे, ज्या भावाला तुझ्या लग्नात चांगला ड्रेस घालायचा होता, ज्या भावाला तुझ्या लग्नामध्ये उड्या हाणायच्या होत्या, तो भाऊ आज तुम्हाला दुश्मन झालाय. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या मुली अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि जेवढ्या पळून गेल्या तेवढ्या आयुष्यात बर्बादच झाल्या. हलकटांच्या नादी लागून संसार होत नाही. भिकार पोराच्या नादी लागून कुठं प्रेम होत असत. दरिद्री. हे प्रेम, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, विनोद आहे का बोला. काम आहे हा काम. 12च्या 12 फांद्या ऐकायच्या आहेत. काम काम. जोपर्यंत शालेय परिसरात विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल शैक्षणिक काळात बंद होत नाहीत, तोपर्यंत हे कार्यक्रम असेच चालणार. याच्यावर तुमचं काय मत आहे. विद्यार्थी वर्गात मोबाईल नेतो, शिक्षक शिकवताना मोबाईल आला तर बोलतो. बोलायचं नाही. ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. दारूवर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. दाबून मारला समाज ह्या लोकांनी, दाबून. फक्त समाजाचा वापर करायचा, यूज अँड थ्रू, बाकी काहीच नाही. बस सीजन आला. MSc PhD माणसं तुम्ही 10,000 रुपये महिन्यानं पगाराला वापरलेत. नाहीये नाही. पाप केलं त्याच्या आईने, पाप केलं. स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून तिने मुलगा शिकवला. तिच्या जीवनात सुख काय. 42 वर्ष वय झालंय त्याचं, त्याला 10,000 पेमेंट आहे. त्यानं बायको करून बंगला बांधायचा कधी, करा विचार. तुम्हाला फक्त गुलाम म्हणून वापरलं ह्या लोकांनी, गुलाम. आणि तुम्ही गुलामाचा आहात, हे ध्यानात ठेवा. काम आहे तो. आता शिकी एक झालाय, काम आहे. आज जर शैक्षणिक कालावधीमध्ये जर विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद केले तर 50% काम कमी होईल. तुमचं काय मत आहे. पण जो बोलन त्याची बातमी, जो बोलन त्याची क्लिप, जो बोलन त्याची पट्टी, जो बोलन त्याचा गुन्हा, मेलाच तो.
लगेच इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, घे त्यांच्यावर योग्य ती कारवाई. मी आहेच लफडे निस्तारायला. माझ्या भोवती रोज लफड आहे, रोज. असा दिवस गेला नाही का माझ्या भोवती लफड नाही. उठलो का लफड सुरू. आज बाईला बोलला ना उद्या गड्याला बोलला. एक वाक्य सांगू साधूच्या भूमीत, कुणीतरी खरं बोललं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि खरं जर बोललं नाही तर आपण संपलो. हे 96 कोळी खानदान रक्त आहे, हे छत्रपतीचं रक्त आहे. हे 96 कोळी खानदान रक्त आहे, हे छत्रपतीचं रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय, वाकायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे रक्तच तुम्ही गाण टाकलं. कुठे आहे आम्ही? आता एक झालाय बर का. कोण आहे तो? काम. भिकार पोरांच्या नादी लागायचं, जिंदगी संपली. काम. दुसरा एक क्रोध. आणि पाया पडतो साधूच्या जयंतीला. रागाला आकळा. आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला 5-6 दिवस लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहेत. तुमचं काय मत आहे? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंद्रिकर भोकस, मुकशील तो. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 10 लाख खर्चायचे कवा. एक वाक्य सांगू, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आणि ज्यांनी राग जिंकला त्यांना श्री संत लहानोजी महाराज म्हणतात. आज साधूची जयंती पूर्ण करून देतो तुम्हाला. रागाकडा. खून का होतो? गोळीबार का होतो? मर्डर बरे बंद करते. मर्डर का होतो? बलात्कार का होतो? त्याचं कारण क्रोध आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? अरे अगरबत्तीचा चटका बसला तर माणसाला चटका बसला तर अगरबत्ती टाकून देतात. पण क्रोध इतका वाईट आहे, मारला जातो माणूस. मारला. आणि मेलेल्या माणसावर दगडाने ठेचला जातो आणि त्याचे तुकडे करून प्रेतात गुणीत घालून प्रेत फेकली जातात. कोण करतो? क्रोध. कोण करतो? अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. बायको पेटवली जाते, प्रेयसी पेटवली जाते, माणूस भोकासला जातो. का? क्रोध. कुठे आम्ही? 2 झाले आताशी. 3 लोभ. आज ही सगळी माणसं फक्त पैशासाठी जगतात. तुमचं काय मत आहे? आणि लोकांना 3च गोष्टी लागतात, भोग, धन आणि मान. काय लागत नाही. कोणाला रोग नाही झाला. हे गरिबी सगळ्या लबाड आहेत. कोण गरीब आहे? गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. गरीबा इतक्या मारामाऱ्या कोणी करीत नाही. कोण गरीब आहे? लबाडे हाणायच्या फक्त. गरीब नाही काय नाही. फक्त 3 गोष्टी लागतात लोकांना, भोग, धन आणि मान. आणि आज मानासाठी जगतात लोक. फक्त मान. कोटी रुपये घालतात लोक फक्त मान. मान. काही कळत आहे? 60% ग्रामपंचायत सदस्यांना इंग्रजी पत्र वाचता येत नाही. बोला तुमचं काय मत? आणि 60% ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही. त्यांनी भरून दाखवा. पण जो बोलल त्याची बातमी पडल. बोलन त्याचा गेम होईल. वस्तुस्थिती खरी का खोटी बोला. एकीकडे शाळा काढायच्या, एकीकडे कॉलेज काढायचे, एकीकडे जग शिकलं पाहिजे म्हणायचं आणि शिकलेल्यांना द्यायचंच नाही. का सरपंच ग्रॅज्युएट होत नाही गावात? का 12वी पास का सदस्य होत नाही? तो निदान पत्र तर वाचीन. पण त्याला होऊ द्यायचं नाही. नाही नाही, तो झाल्यावर काय? विकासाची कामं आम्हीच करावी. करा करा. तुम्ही दरिद्रीच आहे, तुम्हाला काय नाही. तुमचा वापर आहे. गेलं बॉम्बाला सगळं. काम, क्रोध. तिसरा कोण आहे? लोभ. 3 झाले बरं का. 12 आहेत अजून. 3 आणि ही काळाची 4. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ, चौथा मद. आणि आज सगळ्या लोकांच्या अंगात काय घुसलाय?
मग पूर्वी लोक देवाला जास्त मानत होती, आता साहेबाला मानायची पाळी आली. हा, घरकुल, अंगणवाडी, नोकरी. मत मत आणि मत ऐका आता 2 मिनिटात. या 4 वर्षात दशक्रियेला जायची लाज वाटते. माझ्यासमोर आता तुम्ही 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात. तुमचं काय मत आहे? 93, 100 लोकांमध्ये 93 लोक तुम्हाला इथं दाखवतात आता दारुडे इथं. काय मत आहे तुम्ही? करा 100 लोक रांगेत उभे, 93 लोक दारू पितात. बोलल कोण? आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात दशक्रियेला जायची लाज वाटते. 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 70 वर्षाच्या बापाने त्याला पाणी पाजावं. कोणता न्याय? कोणता न्याय? बापाच्या अगोदर मुलगा गेलाय, आईच्या अगोदर मुलगा गेलाय. कोणता न्याय? कोणता न्याय? 40% शाळेतली पोरं मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झालेत आणि 40% पोरं मोबाईल मधल्या शेअर मार्केटनं गाड्या विकून मोकळे झालेत. असे इथं 3 जण आहेत आता. नाहीये? 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापाची पेंड आहे का? लाज नाही वाटत का? अय, गेले का नाही तुमचे पैसे? गाजर मिळाले का? गाजर हा कधी सप्त्याला दिले का 100? नाही. हा विनोद आहे? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय मुलाला, दिलाय का नाही बोला? आई जिवंत आहे, मुलगा गेला. पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. या बऱ्या या 4 मोबाईल मध्ये घेते. या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मरण पावला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानारी पोरं उडी आणतात. उड्या काय माहित त्या पोराने माझा बाप गेला, काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली, काय माहित. ती पोरं आईला विचारतात, आई काय कळतं का माझ्या बाबाला लोकांनी पेटवलं, माझ्या बाबाला लोक आंघोळ घालतात का? आणि प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठं चालवलं काय? आई सांग कुठं चालवलं माझा बाप? आणि प्रेत पेटवलं, सगळे लोक रडतात आणि ती पोरगी म्हणते, आई माझा बाप पेटला काय? पेटवला माझा बाप. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेत जातात, पोरं म्हणतात तू शाळेत का आला नाही? माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. ती पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाप. ते पोरग घरी येत आईला म्हणताय मेलाय माझा बाप. या 4 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दशक्रियेला आहे. बोला काय म्हणतात? आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला परत बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय म्हणलं. आणि सगळे दारुडे ध्यानात ठेवा, नालायक हो, बेवडे हो.
दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. दारूबंदीवर कोणी बोलतं का? बोलले होतो सकाळपर्यंत दिसन का? रात्रीत गेम त्याचा. हा, दारू भरपूर प्या, दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारूने हातपाय धुवा. फक्त लहानूजी महाराजांच्या जयंतीत सांगतो, तुम्ही बायका करू नका, बायका नका करू. एखाद्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे? इतकी नालायक आवलं ते दारुड्याची. दळणं इकून दारू पिणारी लोक आहेत. दळणं इकून, दळायला गेला दळणच इकलं. भांडे इकून दारू पिणारे, भांडे इकून. अरे नालायक हो, ए दारुड्या जर दारू पिऊन येणार असेल ना, तर त्याचं पोरग बाप येण्याच्या अगोदर झोपून घेताय. माझा बाप पिऊन आला ना, आईला हाणेन हो माझ्या, आणि माझ्या आईला माझा बाप हाणेल, तेव्हा मला हे डोळ्याने पाहता येणार नाही. बापाचा आवाज आला की पोरं खाटाखाली झोपतात. आणि ही नालायक अवलाद बाहेरून जेवून येते, बायकोला खाऊन सुद्धा देत नाही. आणि अडाणी लोक दारू पेले तर चालतील, पण सुशिक्षित लोक त्यांच्यापेक्षा जास्त दारू पितात. तुमचं काय मत आहे? हा, पण ते एवढं आहे बा, ते स्टँडर्ड एवढे आहेत, म्हणजे दर्जेदार. सगळे झोपल्यावर झिरोचा बल्ब लावून रिलॅक्स, विथ चकना. त्याला दर्जेदार बेवडा म्हणायचे. VIP दारुड्या. यावर तुमचं काय मत आहे? लहानोजी महाराजांच्या पुण्यतिथीला, जयंतीला 7 वाक्य सांगणारे मी तुम्हाला. थोडे आठवले म्हणून सांगतो. अभंग थोडा राहील, 1 मिनिट बाजूला जाईल, गेला चालेल. 1, अंगातली ताकद जपून वापरा. बोला तुमचं काय मत आहे? अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद धर्मासाठी वापरा. कोणाचा प्रचार करायला वापरायची नाही. कोणाच्या वाढदिवसाचे बोर्ड ठोकायची आपल्याला गरज नाही. त्याचा तो ठरीन, त्याचा बापन तो पाहिजे. आपला काय संबंध आहे? आपण भिकारी आहेत का? 250 रुपये रोजानं सभेला जायला दरिद्री आहे का आपण? अंगातली ताकद, काळ्या आईची सेवा करा, गोठ्यातल्या गायची सेवा करा. या संस्थांचा आदर्श घ्या. एवढ्या गाय आहेत, त्या गायांचे प्रोडक्ट आहे. या आश्रमामध्ये गायीची सेवा करणाऱ्याला 3 पिढ्या कधी कमी पडणार नाही. गाय ती. आणि सगळ्यात मोठं कौतुक आहे, देशी आहे गाय. देशी आहे. गायीची सेवा करा, आईची सेवा करा. अंगातली ताकद जपून वापरा. पुढचं वाक्य ऐका. अंगातली ताकद तुमची कमी झाल्यावर तुम्ही ज्यांना मदत केली तेच तुमचे दुश्मन ठरतील. तुमचं काय मत आहे? तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या, लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. हे माझ्या अंगात थोडी ताकद आहे म्हणून 2-2, 3-3 करतो. मी काही सीझन मधला बो नाहीये. नाही. आमच्या कीर्तनात असे फक्त तारीख घ्यायला तकलीफ होती. आता ही 22 सालात घेतली, ती 24ला आली. आजची तारीख घेऊन 1.5 वर्ष झालं, तेव्हा नंबर लागला. आता नंबर लावायचं म्हणलं 26ला लागावं लागेल एखाद्याला. 2 वर्ष लागत नाही. थोडे मे पोरानं हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गाव पाहिलीत मी. पण तळतळीने सांगतो मी, तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? आपल्या माणसाला आपण का बोलू नये? अंगातली ताकद जपून वापरा. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि एकदा शरीर थकलं की सगळं थकलं. कोण खात नाही? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. चक्रम आहे तो, चक्रम. ती प्रेम भीम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम भीम काय दिलं घेणं? तुला भिकारी करायचं ठरवलं तिने. तुला काय कर, काय प्रेम करतो तुला गाजर? ही बायका पोरं ही सगळी भामटेची टोळी आहे. कोणची प्रियशी? पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रियशीला घेऊन हायवे टच बसलं. येड्या बाबळीत. बाबळा येडी, ती पोरगी दरिद्री, आणि ती पोरगी त्याला बाबळीत म्हणायची. माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय.
तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे, तिने घाटातच सोडून दिला. एक अंगातली ताकद जपून वापरा, या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि सगळी ताकद भजनाला वापरली म्हणून जयंती झाली. किती झाली?